नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज होतं सोमवार आणि सोमवार असल्यामुळे मी आमच्या गावातल्या मंदिरामध्ये जात होते. आता गावात तर मंदिर म्हणजे घरापासून खूप लांब आहे, त्याच्यामुळे मला ना चालत जाणं तर काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी ना स्कूटी घेऊन जात होते. आता जाताना मी एकटी नव्हते, तर माझ्यासोबत पार्थ पण होता. मग आम्ही दोघे गेलोत मंदिरामध्ये. जाताना नारळ, पेढा असा प्रसाद नेलेला, बरंचसं साहित्य होतं. सोबत पार्थ होता, त्याच्यामुळे मला ना त्याची टिफिन बॅग न्यावी लागली, कारण की प्लास्टिक बॅगमध्ये काय ते नारळ आणि ते तेवढं वजन बसणार नव्हतं. अशा प्रकारे आम्ही गेलोत गावातल्या मंदिरामध्ये. आता मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला तर किती सुंदर दिसते, म्हणजे असं अगदी दगडी बांधकाम असल्यासारखं दिसते. पण बांधकाम आपलं म्हणजे जे आताचं जनरेशनचं आहे ना, तेच आहे. फक्त त्याला आर्ट म्हणजे थोडीशी पेंटिंग तशा प्रकारे केलेली आहे. आता सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये तर ना जेव्हा मी येईल तेव्हा खूप गर्दी असते. म्हणजे मंदिरामध्ये ना गावातले कमी आणि बाहेरगावचे, कारण खूप भाविक भक्त येतात अगदी श्रद्धेने. तसंच इथं मंदिर आहे अगदी वेशीमध्ये आहे गावाच्या, त्याच्यामुळे गावातून इकडून इकडं जाणारे लोक वगैरे, पाहुणे रावळे सगळे जाता जाता देवाचं दर्शन घेऊनच जातात, असं कोणीच जात नाही. आता इथे ह्या मंदिरामध्ये ना हे सगळे जे देव आहेत ना, गणपती किंवा ते लक्ष्मी वगैरे, ते सगळे म्हणजे सॉरी दगडाचे आहेत. ते खूप जुने आहेत, त्याला फक्त ना वरून पेंटिंग केलं नाही, त्याच्यामुळे एवढे ओळखायला येत नाहीत. पण खूप सुंदर देव वगैरे आहेत बरं का. आता आम्ही गेलो होतो मंदिरात, त्याच्यामुळे जाताना नारळ पेढा नेला होता. आता पार्थला फोड म्हणलं, त्याला फुटलं, त्यातलं पाणी बाहेर निघलं, पण त्याचे 2 भाग काय त्याच्याने झालेच नाहीत. मग नंतर मी स्वतः ते 2 भाग वगैरे केले, देवाला प्रसाद वगैरे दाखवला. त्याच्यानंतर थोडंसं मंदिराच्या मागे गेलोत. आता इथं ह्या मंदिरामध्ये ना ही चिंच आहे. आता ही चिंच पण बऱ्याच दिवसापासूनची आहे आणि याचं बूड पण पाहू शकतात किती आहे. बूड तर आहेच आहे, पण उंची पण खूप जास्त आहे. त्या मंदिराचं शिखर आहे ना, कळस तिथपर्यंत ह्याचे फाटे गेलेले आहेत. तिथं पाहू शकतात आपला भगवा किती जोमाने डोलत आहे, किती सुंदर दिसते. अगदी तो मावळतीचा सूर्य आहे ना, तो त्याच्यावर असा प्रकाश पडत होता, त्याच्यामुळे त्या अजूनच मंदिर एकदम असं पिवळं धमक दिसत होतं. एवढं सुंदर वाटत होतं ना, त्याला पाहतच बसावं असं वाटायचं. आता ही विहीर आहे बरं का. आणि ह्याचं एक रहस्य आहे की इथे ना अगोदरच्या काळामध्ये काशीवरून पाणी यायचं. आता येत नाही किंवा त्याची काय आख्यायिका आहे माहीत नाही, पण असं म्हणतात. आता इथं पाहू शकतात आपलं मंदिराचा कलश आणि मंदिर. आता हा ना दगडी गणपती बाप्पा आहे. आता हा गणपती बाप्पा दगडाचा आहे बरं का, आणि ह्याला वरून पेंटिंग केलेली आहे. किती सुंदर दिसते. आता पारचं चालले गणपती बाप्पाचे मोदक घेणं किंवा त्याच्या हातावर हात ठेवून पाहणं, आपला हात त्याच्या एवढा आहे का ती. लहान लेकराच्या कला खूप सुंदर असतात. आता त्याच्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलो, तिथंही दर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर घरी आलो, चहापाणी वगैरे केलं, संध्याकाळचा पूर्ण स्वयंपाक आवरून घेतला आणि नंतर मी माझ्या लागली महत्त्वाच्या कामाला. आता इथं मला ना बनवायचा होता पोह्यांचा पातळ पोह्यांचा चिवडा बनवायचा होता, तेही न तळता अगदी भाजून कमी तेलकट. आणि मग मी सुरुवातीला तर पोहे छान असे भाजून वगैरे घेतले. त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स लागतात, जसं की डाळू असेल, कढीपत्ता, शेंगदाणे, खोबरं आणि थोडासा लसूण, कोथिंबीर काय माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी घातली नाही. हे सगळं साहित्य ना एक एक करून मी असं तळून घेतलं. आता सुरुवातीला तर डाळवं असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं तळून घेतलं. त्याच्यानंतर डाळवं काढलं आणि खोबरं घेतलं. आता मला ह्या गोष्टी ना खूप थोड्या थोड्या वापरायच्या होत्या, जसं की खोबरं असेल किंवा शेंगदाणे असतील, म्हणजे अगदी थोड्या थोड्या प्रमाणात मी घेतले होते. 1 किलोचा चिवडा होता, पण त्याच्या मानाने मी साहित्य थोडंसं कमीच घेतलं होतं. आता आपलं खोबरं तर एकदम छान तळलं होतं, कारण की खोबरं खूप लवकर लाल होतं, त्याच्यामुळे जर असं थोडंसं लालसर झालं की लगेच काढून घ्यायचं. आता हे आपल्या घरचं खोबरं आहे, त्याच्यामुळे अगदी तेलकट म्हणजे तेलदार खोबरं आहे, एकदम छान आणि असं गोड. त्याच्यामुळं एवढं छान असं लगेचच्या लगेच भाजून निघलं, म्हणजे तळून निघलं. त्याच्यानंतर मी घेतला शेंगदाणे. आता शेंगदाणे तर आपले ऑलरेडीच भाजलेले होते, त्याच्यामुळे मी थोडंसं असं तेलामध्ये आंबळ ओंबळ म्हणतात ना आता आमच्या मराठी भाषेमध्ये किंवा इकडच्या मराठवाड्यातल्या भाषेमध्ये, तसेच अगदी अगोदरच मी भाजून घेतले होते थोडेसे असेच हलक्या हाताने. आणि नंतर तेल म्हणजे तळेही तसेच तळे म्हणायला तळे. आणि इथं पाहू शकतात आपलं एक एक साहित्य तर सगळं तळून झालेलं आहे. आता बाकी फक्त आहे ते म्हणजेच फोडणी घालायची. आता हे सगळं जे साहित्य आहे ना,
ते अगदी हलक्या हाताने म्हणजे न करपता किंवा न कच्चं राहता आपल्याला तळून घ्यायचं होतं. तळणाऱ्या गोष्टी तळून घ्यायच्या, भाजणाऱ्या गोष्टी भाजून घ्यायच्या. त्याच्यानंतर इथं मी कढीपत्ता घेतला. आता कढीपत्ता भरपूर घेतला होता कारण कढीपत्ता आवडतो, त्याचा स्मेल पण खूप छान येतो. आपला हा गावरान कढीपत्ता आहे घरचा, त्याच्यामुळे इथं कढीपत्ताही मी तळून घेतला. सगळं साहित्य वेगळं म्हणजे जे तेलकट आपल्याला कमी तेलकट करायचं, त्याच्यामुळे मी सगळं तळणारं साहित्य नाही एका पितळाच्या टोपल्यामध्ये काढून घेतलं होतं. त्याच्यानंतर इथं मी लसूण वगैरे पण तळून घेतला आणि नंतर शेवटी राहिलेली जी जिरे मोहरीची फोडणी घातली, चिवडा मसाला घातला, जे सगळं तळलेलं साहित्य होतं ना ते घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, तिखट घातलं थोडंसं कारण कमी तिखट करायचा होता, हळद घातली आणि त्याच्यानंतर आपला हा चिवडा म्हणजे सगळं साहित्य एकत्र केलं आणि मस्त असं म्हणजे मिक्स करून घेतलं. आता इथं शेवटी पाहू शकता तुम्ही आपला चिवडा तर एकदम छान झाला होता, कुरकुरीत झाला होता, क्रिस्पी पण झाला होता. उन्हाळा असल्यामुळे साधायचा काही विषय नव्हता, पण एकदम चवदार झाला होता. अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी करून पहा, कारण की आपल्याला 0 ऑइलमध्ये करायचं होतं, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे करून घेतला. जर आपला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर अँड आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणि तुम्हीही अशा प्रकारे रेसिपी करून पहा. शेवटीला मी दाखवते आपला चिवडा तर कसा झाला होता, तो अगदी सुंदर झाला होता. त्याच्यामध्ये ना मी बदाम वगैरे घातले नाही, तर बदाम किंवा काजू, मखाना ह्या गोष्टी मी घातल्या नाहीत कारण की त्या ऑप्शनल आहेत. जर आपल्याला घालायच्या असतील तर घालू शकतात, नसतील घालायच्या तर नाही घालू शकत, कारण की मला घालायचं नव्हतं त्याच्यामुळे मी घातल्या नव्हत्या. तुम्ही घालू शकतात. आणि अशा प्रकारे आपला चिवडा तर रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. इथं पाहू शकतात आपला चिवडा किती सुंदर झाला आहे आणि अगदी क्रिस्पी क्रिस्पी झाला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.